दिव्या शिंदे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आणि घराबाहेर येताच तिच्या आयुष्याला एक नवा वळण मिळालं. बिग बॉसमधून एलिमिनेट झाल्यानंतर दिव्या शिंदेच्या आयुष्यात मोठे बदल घडताना दिसत आहेत. मित्रांनो, ही बातमी सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दिव्या शिंदेला आता थेट बॉलिवूडमधून मोठे ऑफर्स मिळत आहेत. ज्यांना वाटत होतं की बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सगळं संपेल, त्यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक आहे. सर्वात मोठी आणि चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने दिव्या शिंदेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. करीना कपूरने दिव्या शिंदेच्या व्यक्तिमत्वाचं, तिच्या आत्मविश्वासाचं आणि तिच्या टॅलेंटचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर करीना कपूरने दिव्या शिंदेला एक खास ऑफरही दिली आहे. हो मित्रांनो, ही कोणतीही छोटी गोष्ट नाही. करीना कपूरसारख्या मोठ्या अभिनेत्रीने दिलेला ऑफर म्हणजे दिव्या शिंदेसाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. बिग बॉसच्या घरात दिव्या शिंदेचा प्रवास सोपा नव्हता. कधी टीका, कधी ट्रोलिंग, कधी भावनिक क्षण. पण प्रत्येक अडचणीला तोंड देत दिव्या शिंदेने स्वतःला खंबीरपणे सावरलं. तिची प्रामाणिकता, तिचा स्पष्ट स्वभाव आणि न घाबरणारी भूमिका प्रेक्षकांना भावली. कदाचित म्हणूनच आज तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळत आहे. मित्रांनो, असं म्हणतात ना, वेळ बदलते आणि नशीबही. दिव्या शिंदेच्या बाबतीत हे अगदी खरं ठरतंय. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर आता तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. नवे प्रोजेक्ट्स, नवे संधी आणि उज्ज्वल भविष्य. दिव्या शिंदेसाठी हा काळ खूप खास आहे. आज दिव्या शिंदे फक्त एक रियालिटी शो स्पर्धक नाही. आज ती एक उगवती बॉलिवूड पर्सनॅलिटी बनत आहे. ही जर्नी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, विशेषतः त्यांच्यासाठी जे कठीण काळात स्वतःवरचा विश्वास गमावतात. आता फक्त एवढंच पाहायचं आहे की दिव्या शिंदे बॉलिवूडमध्ये पुढे जाऊन कोणता मोठा धमाका करते. हाँ दोस्तों, मराठी बिग बॉस से वो बाहर हुई, ऐसे में बॉलीवुड या मराठी इंडस्ट्री से उन्हें ऑफर मिल सकती हैं, क्योंकि दोस्तों उन्होंने गेम अच्छा खेला था और वो ऑडियंस को एंटरटेनमेंट करा रही थी और लोगों को वो पसंद भी आ रही थी. वैसे आपको लगता है क्या दिव्या शिंदे को बॉलीवुड या मराठी इंडस्ट्री से ऑफर मिलें और वो फिल्मों में नजर आए? तो कमेंट करके ज़रूर बताना.